उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे विशेषतः जेवणासोबत किंवा लग्नाच्या पंगतीत आवडीने पिले जाणारे मठ्ठा रेसिपी आज आपण पाहणार आहोत. तर नमस्कार, मी सुजाता किचन मेनूजमध्ये मी सुजाता सर्वांचे खूप खूप स्वागत करते. रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी लागणारं साहित्य पाहू. अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे. दही लागेल, कोथिंबीर, पुदिना, आलं, हिरवी मिरची आणि जिरं लागेल, साखर. सुरुवातीला जिरे थोडेसे गरम करून घेऊ. तर जिरे थोडे गरम करून घेतले म्हणजे याचा चांगला फ्लेवर किंवा चव ना मठ्ठ्यामध्ये चांगली उतरते. तर जिरे यामध्ये मुख्यत्वे वापरले जाते. जिरे गरम करून घेतले, थोडं गार केले. आल्याचे तुकडे घेतलेत. आलं थोडं जास्त घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि एक मिरची बारीक तुकडे केलेत. पुदिन्याचे 2 ते 3 पानं आणि अगदी थोडीशी कोथिंबीरीची 1 काडी घेतली. त्यामध्ये आवडीनुसार आपण ना कोथिंबीर, पुदिना कमी जास्त करू शकतो. बारीक असं वाटण करून घेतलं आहे. थंडगार पाणी घेतलं आहे किंवा माठातलं पाणीसुद्धा चालेल. तर दही घेतलं आहे. दही पातेल्यामध्ये काढून घेतले. थोडंसं दही घुसळून घेऊ असं किंवा मिक्सरला फिरवून घेतलं. थोडं घट्ट असेल तरीसुद्धा चालणार आहे. तर या ठिकाणी अगदी ताजं असं मी दही वापरलं होतं. यासाठी ना अगदी थोडंसं असं पाहू शकता मिक्स करून घेतलं आहे आणि व्यवस्थित झालं आहे ते. तर आता मठ्ठा थोडासा पातळच असतो तर पाणी जास्त घालायचं आहे. तर 1 वाटी दही घेतलं होतं. त्यासाठी ना जवळजवळ तांब्याभर इतकं थंडगार पाणी वापरलं होतं मी. किंवा अगदीच थंडगार पाणी नसेल ना तर फ्रीजमध्ये ठेवलं तरीसुद्धा चालणार आहे किंवा बर्फाचे तुकडे घातले तरीसुद्धा चालतील. चवीनुसार मीठ घातलं काळं आणि मसाला संपूर्ण घालून घेतला आहे वाटलेला. मिक्स करून घेऊ व्यवस्थित. आणि या ठिकाणी आपला झटपट साधा सोपा असा हा मठ्ठा रेसिपी किंवा मसाला ताक बोलूया बनून तयार आहे. त्यासाठी वापरलं दही ना अगदी फ्रेश ताजं असेल तर खूप जास्त मिक्सरला वगैरे फिरवावं लागत नाही. पाहू शकता अगदीच थोडंसं मी विस्करने फिरवलं होतं आणि आपलं बनवून तयार झालं आहे. साखर घातली थोडीशी चवीनुसार. पिठी साखर घातली होती मी अर्धा चमचा आणि व्यवस्थित मिक्स केलं आहे. अगदी कमीत कमी साहित्यात असंही बनवून तयार होतं. बर्फाचे तुकडे घातलेत. तर हा मठ्ठा ना अगदी थंडगार असाच असतो आणि अगदी पातळ असा. तर आपला मसाला ताक बोलूया किंवा मठ्ठा बोलूया. या ठिकाणी मस्त असं बनवून तयार झालं आहे. तर वरून थोडीशी अशी मी पुदिन्याची पानं घातली होती. तर आवडीनुसार आपण ना कोथिंबीर बारीक चिरून घातली, पुदिना चिरून घातला तरीसुद्धा छानच होणार आहे. तर यामध्ये वापरला जाणारा जे वाटण होतं हिरवी मिरची, जिरं, हे महत्त्वाचं आहे. तर शेवटी ना मी थोडंसं असे मिक्स करून घेतले, वर खाली केले पाहू शकता. यामुळे मस्त असे फेसाळयुक्त मठ्ठा बनला जातो. तर उन्हाळ्यात थंडगार